मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात आले। त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा होतीये। स्वतः मुंडेंनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय नेतृत्वाने घ्यावा असं म्हटलेलं आहे। चेंडू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये टाकलेला होता धनंजय मुंडे यांनी, तर फडणवीसांनी सुद्धा हात झटकत जबाबदारी अजित पवारांवर ढकलली। दादांनीही थेट नाही पण सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनंतर आपणही राजीनामा दिल्याची आठवण करून दिली होती। त्यामुळे अजित पवारांच्या या सूचक इशाऱ्यानंतर धनंजय मुंडे आता तरी मंत्रिपदाचा राजीनामा देणार का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विरोधकांनी सुद्धा पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवलाय, तर मित्रपक्षांनी हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचं सांगत मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू पुन्हा अजित पवारांच्या कोर्टात ढकललाय। धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांनी कुणी घ्यायचा हे ठरायला पाहिजे। तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा, कोणाला वाचवताय? नैतिकता म्हणून आर आबांनीही त्यांनी तर त्यांच्यावर तर कुठला भ्रष्टाचाराचा तर ब पण नव्हता, पण एक स्टेटमेंट जे सगळ्यांना वेदना देणारं झालं, त्याच्यात केवढा मोठा मन दाखवून आर आबांनी तेव्हा राजीनामा दिला होता। त्याच्यामुळे नैतिकता ही आर आबांनीही दाखवलेली आहे। अजित पवारांनी त्याचा काल DCM यांनी उल्लेख त्याचा काल केलेला आहे। त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता। तोच आदर्श ठेवून त्यांच्या बाकीच्या लोकांनी वागावं एवढीच आमची अपेक्षा आहे। अजित दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न त्यावर मी न बोललेलं बरं। अजित दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न त्यावर मी न बोललेलं बरं। धनंजय मुंडेचा राजीनामा घेणे किंवा न घेणे हा अजितदादाचा अधिकार आहे आणि मला वाटतं त्यांनी त्यांचा अधिकार कुठे वापरायचा हा त्यांचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय आहे, म्हणून त्यांनीच तो निर्णय घ्यायचा आहे नेमकं यामध्ये काय भूमिका घ्यायची। तर अजित पवारांचे माजी सहकारी जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून टोला लगावलाय। आरोप झाल्यानंतर जेव्हा कॅन्सल होतं तेव्हा कोणाचा हात आहे काय वेगळं सांगायला पाहिजे। हे सगळे धनंजय मुंडेंचा हात आहे, पण त्याला खात्री आहे की माझा राजीनामा घेण्याची ताकद कोणाची येतच नाही आहे, त्याच्यामुळे तो बेदरकार आहे। आता अजितदादा सुद्धा हताश होऊन बोलून गेले की मी दिला होता, तर त्यांनी त्याचा विचार करावा। हे चांगलं नाही आहे, ते जे बोलत आहेत हे चांगलं नाही आहे। हे त्यांच्यातलं ज्याला म्हणतो आपण फ्रस्ट्रेशन, मी काहीच करू शकत नाही, हेल्पलेसनेस दाखवत आहे अजितदादांचं। अजितदादा एवढे असहाय्य कधी दिसत नाहीत। तर एकीकडे या सगळ्या प्रतिक्रिया येत असताना ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी मात्र धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। अनेक मंत्र्यांवरती आरोप झाले, त्यांनी राजीनामे दिले, पण ते आरोप सिद्ध झाले नाही। मग मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्या लोकप्रतिनिधीचं जे नुकसान झालं त्याची भरपाई कोण करून देणार? सर्व यंत्रणेच्या मार्फत चौकशी करून जर ते दोषी असेल कुठे तर त्यांनी राजीनामा स्वतः मागावा। फारच सोपा आरोप करणं, तथ्य असो किंवा नसो, आणि मग अशा प्रकारे आरोप होत असताना जर कोणी राजीनामा मागत असेल तर द्यायची गरज नाही, बिलकुल गरज नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।